आणि दशरथ स्कंदामध्ये राजाने असं ते थोडे मुद्दे मी उद्या सांगेन, आज नको, वेळ संपलाय, आपल्याला प्रश्नजन्म करायचं आहे, तयारी करायला हरकत नाही असं. आणि राजाने सांगितलं, गुरुजी तुम्ही जे सांगितलं ना मला नाही ऐकायचं. मग काय ऐकायचं? गुरुजी गर्भामध्ये ज्याने माझं रक्षण केलं मला तो ऐकायचा आहे. आणि सांगितलं. सुखदेव म्हणायला लागले, राजा तो काळ असा होता की रक्षक भक्षक बनले होते. फक्त 3-4 मिनिटं थांबा. तो काळ असा होता रक्षक भक्षक बनले होते. ज्याने रक्षण करावं तेच सगळे भक्षण करायला लागले होते. राजे उद्दाम झाले होते. राजसत्ता ही उद्दाम झाली होती. सामान्य लोकांची पिळवणूक चालू होती. सामान्य लोकांकडून कर वसुली चालू होती. सामान्य लोकांना जगणं हराम झालं होतं. राजे लोक पापी बनले होते आणि त्यांचं पातक या पृथ्वीला सहन झालं नाही. पापीचे अभक्त दैत्य जे मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे. पापीचे अभक्त दैत्य जे मातले, दैत्य मातायला लागले आणि पृथ्वीला त्याच धरणीला धार झाला आणि गोरूप धारण करून ही पृथ्वी क्षीर समुद्राच्या ठिकाणी भगवंतांकडे गेली आणि भगवंतांना प्रार्थना करू लागली, देवा अभय द्या आम्हा. भगवंता माझ्यावरचा भार हरण करण्याकरिता, पापाचा भार हरण करण्याकरिता आणि धर्माची पुनःप्रतिष्ठापना करण्याकरिता भगवंता यावर का पृथ्वी तलावरती यावर का या देवा. भगवान म्हणाले, कथा तुझी काळजी अजिबात करू नको, तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि मथुरेमध्ये वसुदेव आणि देवकी यांचा उदरी जन्म घेणार आहे असं भगवंताने सांगितलं. आणि समस्त देवदेवतांना सांगितलं की माझ्या अवतार कार्यामध्ये तुम्ही सहाय्य करण्याकरिता या. त्या काळामध्ये मथुरेत शूरसेन नावाचा राजा राज्य करीत होता. मथुरा नगरी ही संपूर्ण यादवांची नगरी होती आणि या नगरीमध्ये शूरसेनाचे पुत्र वसुदेव या मथुरेमध्ये राहत होते. या मथुरेमध्ये देवक नावाचा एक यादव होता. देवक नावाचा एक सच्शील व्यक्ती होती आणि या देवकाला एक मुलगी होती, तिचं नाव देवकी. ही कंसाची सख्खी चुलत बहीण आहे बघा, सख्खी चुलत बहीण. आणि कंसाच्या वडिलांचं नाव आहे उग्रसेन. उग्रसेनाचा सख्खा भाऊ आहे देवक. आणि कंसाला एकुलती एक बहीण होती आणि म्हणून या देवकीचा विवाह वसुदेवांशी करण्यात आला. असा थाटामाटात विवाह झाला. हा सुंदर विवाह झाला. आता हे विवाहाचं जर प्रकरण आहे ना, आपण भगवंतांच्या कृष्णांच्या विवाहाच्या वेळेस बघू कसे विवाह व्हायचे. आमच्यासारखे नाही ते विवाह कसे असायचे. आपण तिकडे बघूया. कृष्णांचा विवाह 16,008 लग्न करायची आपल्याला देवांची. त्यावेळेस बघू बरेच लोक खुश झाले. 16,008 लग्न करायचे आपल्याला. देवांची करायची. हा विवाह पार पडला आणि वसुदेव देवकी यांची वरात निघाली. वरातीमध्ये 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ, सुंदर अलंकार वस्त्रांनी विभूषित असणाऱ्या अशा नवीन नवीन तरुणी कन्यका या भेट म्हणून देवकीला देण्यात आल्या. कंसाने दिल्या. लोक म्हणायला लागले, अरे वा कंस किती छान आहे, किती मोठा महान आणि उदार अंतःकरणाचा आमचा कंस आहे. इन ब्रॅकेट कंसात चांगला होता. कंस सोडवला ना तर त्याची किंमतच कळत नाही. म्हणून गणितामध्ये आधी ब्रॅकेट कंस सोडवावा लागतो. मला कंस सुटला नाही तर नीट किंमत येत. उत्तर चुकलं हो गणित जीवनात. थोडा मोठा कंस होणार आणि सारथ्य कंस स्वतः करतायत, रथ हाकवतायत. मध्य चौकामध्ये हा रथ आला. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतून अस्या स्पष्ट मोगर्भा अंतायाम वहसे अबुध. अरे मूर्खा, हिचा 8वा गर्भ तुझा नाश करणारा आहे. अरे 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 आकाशवाणी, हिचा 8वा गर्भ तुझा नाश करणारा आहे. असा कंस माझा नाश. अरे कंसाचा नाश होत नाही.
त्याने तलवार उपसली आणि देवकीच्या मस्तकाला पकडलं, देवकीचे केस फोडले आणि तिचं मस्तक थडाने गळवला. एवढ्यात वसुदेवाने हात पकडला आणि म्हणाले, काय चाललंय? हिला मारतो, हिचा 8वा गर्भ माझा नाश करणार आहे, हिलाच संपवतो, गर्भच उत्पन्न होणार नाही म्हणाला. वसुदेव म्हणाले, अहो महाराज, आधीच स्त्री हत्या ही निंदनीय आहे, त्यातही बहिणीचा, त्यातही विवाहासारख्या मंगल प्रसंगी, त्यातही तुमच्यासारख्या श्रेष्ठ विद्वान व्यक्तीकडून, आणि त्यातही मृत्यूच्या वेळाने. आणि वसुदेवाने सांगितलं, कंसाजी महाराज काळजी करू नका, हिचा 8वा गर्भ तुमचा नाश करणार ना, मी हिचा प्रत्येक गर्भ तुम्हाला म्हणेन, मग तर झालं, पण हिला सोडा. आणि इथं एक सुभाषित झालं, भागवतकार म्हणतात की माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला, कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करून सुद्धा जर मृत्यू टाळला नाही तर प्रयत्न करणारे अपयशी ठरत नाही. पटलं तर घ्या, नाही सोडून दे. पण माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न कसोशीने केला पाहिजे. आणि वसुदेवाने देवकीचा मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला. वसुदेवांचं वाक्य कंसाला पटलं बरं का, कारण वसुदेव हे सत्यवादी आहे आणि त्या काळामध्ये सत्य बोलणारे वसुदेव प्रसिद्ध होते, म्हणून कंसाचा विश्वास बसला. आणि हे वसुदेव देवकी आपल्या घरी गेले. वर्ष संपत आलं आणि यांच्या सुंदर अशा गृहस्थाश्रमाला, यांच्या संसार रूपी वेलीला पहिलं फुल आलं, पहिलं फुल उमललं. आणि त्या मुलाचं नाव आहे कीर्तिमान. पहिला मुलगा हा भगवान कृष्णांचा सगळ्यात मोठा भाऊ आहे. कीर्तिमान असं छान गोंडस मूल होतो, काय मूल होतं, देवकीने पाचलंय त्याला आणि भरलेल्या डोळ्याने वसुदेवाने द्वार घेतलं आणि कंसाकडे आले. महाराज, पहिलं बाळ झालं. कंसाने पहिलं, वा पहिलं बाळ, पण हसत होता मुलगा, छान गोंडस होत होता. कंसाचं हृदय थोडंसं आर्द्र झालं आणि बाळ घेऊन लागलं, घ्या घ्या, याच्यापासून मला काही, याच्यापासून शंका नाही, मला कोणताही भय नाही, 8वा गर्भ माझा नाश करणार, जा घेऊन जा. मुलं घेतलं आणि वसुदेव देवकीकडे आले. देवकीला आनंद झाला, किती माझा भाऊ छान आहे. आणि तिला पाना बोलला, पाचती बाळा एवढ्या नारायण नारायण नारायण. नारद मुनी कंसाकडे, हा काय कंसाची महाराज कसं काय चाललंय, केवढा येऊ, आय एम फाईन, काय सिट हिअर. नारद मुनी बसले, पाद्य पूजा झाली, सगळं संपलं. आणि नारद मुनीने विचारलं, काय कंस महाराज यांनी बारीक झाला, म्हणजे कॉलर बोन्स दिसायला लागले, काय चाललंय? नाही, चिंता. कसली चिंता? देवकीला एक अपत्य झालं, मग त्या चिंता बसली. तुम्हाला सांगतो, चिता चिंता समायुक्ता. चिता आणि चिंता एक बिंदू काढला ना चिंतेवरचा की चिता होते. चिता चिंता समायुक्ता. गंमत आहे का, सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चिता. निर्जीवाला चिता जळते आणि सजीवाला चिंता जळते. असा भारी झाला होता कंस. काय झालं, एक मुल झालं. नारदांनी सांगितलं, अरे कंसाजी महाराज, तुम्ही आमचे लोक म्हणून तुम्हाला सांगतो बरं का, मी काही का म्हणाले, काय हे देव दबाडे काय करतात. ओ त्याने ती आकाशवाणी झाली होती ना 8वा, तो म्हणाले तीच आठवते. काय 8वा गर्भ म्हणे याचा नाश करणार आम्हाला, 8वा. नारदाने विचारलं, डावीकडून 8वा की उजवीकडून 8वा. संस्कृतमध्ये अशी पद्धत आहे, अंकानाम वामतो गती, बरं का, डावीकडून अंक म्हटले जातात. मराठीमध्ये अंक, इंग्लिशमध्ये बघा भलतीच पद्धत आहे. हो, इंग्लिशमध्ये काय कोणाच आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात, 47 आधी फॉर आणि मग सेवन, बरोबर ना, 47. आपल्याकडे तसं नाही, 47 आधी 7 आणि मग 40. कळलं का? याला कळलं, त्याला कळलं. इंग्लिशमध्ये असं आहे ना, नाही इंग्लिशमध्ये असं नाही, इंग्लिशमध्ये असं आहे आणि संस्कृतमध्ये तसं आहे. सरळ डावीकडून उजवीकडे, अंकानाम वामतो गती. आणि नारदाने विचारलं, डावीकडून 8वा की उजवीकडून 8वा. तो म्हणाला आठवतच नाही, म्हणूनच सांगायला बरं.
आणि नारदांनी एक चक्र काढलं बरं का, एक सर्कल काढलं आणि त्याच्यावरती 8 पॉईंट काढले असे 1 2 3 4 5 7 6 7 8 पॉईंट असे 8 पॉईंट काढले. आणि कंसाला विचारलं सांग याच्यातला पहिला कोणता आणि शेवटचा कोणता. सगळेच पहिले आणि सगळेच शेवटचे. येस करेक्ट. नारायण आपल्या जागेवरती आपलं काम झालं. चला कंस म्हणाला अच्छा ऐसा है क्या हमें फसाते हैं ये देव. कंसाची गोष्ट आहे थोडी अशी पहिली वेळ. आणि कंस उठला उठला देवकीकडे गेला. ते पदराखाली असणार बाळ हिसकावून घेतलं बाहेर आला आणि कर फिरवलं. तिथे एक दगड होता खडक होतं खडकावर आपटलं म्हणाला. देवकीच्या पुढ्यात त्या देवकीचं काळी झालं असेल की नाही सांगा. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या तर साक्षात देवकीच्या पायापर्यंत पोहोचल्या. काही अशी 6 मुलं संपली. किती 6. आता 7वी खेप आहे. आणि भगवंतानी शेषाला शेषाला चला आता कुठे जायचंय आपल्याला. अवघड तो शेठ म्हणाला मी जाणार नाही तुझ्याबरोबर मी येणार नाही का. मागच्या जन्मात आलो होतो मागच्या अवतारामध्ये लक्ष्मण म्हणून. अरे तू किरकिर केला तुझ्या मागावर मी रावणाला 14 वर्ष फुकटका बोलवलोय. आता येणार नाही. आणि तुझ्याबरोबर तुझी पत्नी होती माझी पत्नी घरी थांबली होती मी येणार नाही. तुला खायला मिळत होतं मी 14 वर्ष उपाशी राहिलो मी येणार नाही. आणि आणखी वर्गीत काय सांगितलं तू झोपलास पण 14 वर्ष मी जागा होतो मी येणार नाही. भगवान म्हणाले त्यावेळेस ना मी मोठा दादा होतो म्हणून तुला असं करावं लागलं. आता तू दादा हो. आणि दादा लोकांना असंच असतं बरं का. दादा हो म्हटलं की ते दादा होता. कशाला असला मी त्या दादाला सांगितलं. आणि दादा म्हणून पाठवलं बरं का. आणि निघाले हे शेष महाराज. आता देवकीच्या गर्भामध्ये जायचंय परत मागे. आणि आपल्याला आता काय झालं तो म्हणाला कंसाने गर्भात फिरवून आपटलं तर काय करेल. भगवंताने सांगितलं काळजी करू नको जर ही आहे ना. अरे सगळ्यांचं रक्षण करण्याकरता येणार नाही जा बळा. आणि तो निघाला. आणि भगवंताने विष्णू मायेला आज्ञा केली. भगवंताने आपल्या मायेला आज्ञा केली आणि सांगितलं की देवकीला 7 महिने झाले की तो गर्भ काढायचा त्याचं आकर्षण करायचं. आणि वसुदेवांची एक पत्नी गोकुळामध्ये रोहिणी नावाची पत्नी गोकुळामध्ये आहे. तिच्या गर्भामध्ये या गर्भाचं संकर्षण करायचं. इकडचा काढायचा आणि तिकडे रोपण करायचा. ही सिस्टीम तिकडून सुरू झालेली आहे. आमचे यमडी तिकडे गेले होते. कसा काय केला सांगा दाखवा येणार आमका शिकवा. MBBS मग बांधता सुटली MBBS. मला काय सांगायचं ते कळलं का. विनोद सोडून द्या. मला काय सांगायचंय सगळं विज्ञान भागवतात हे सांगायचं. हा विज्ञानाचा ग्रंथ आहे तो. आणि संकर्षण केलं गेलं. त्या मायेने विचारलं मला काय मिळणार. भगवंताने सांगितलं कलियुगामध्ये नवरात्रात तुझी पूजा पहिली केली जाईल. आणि कलऊ चंडी विनायक कलियुगामध्ये चंडी पूजा नवरात्र पूजा तुझ्या नावाने केली जाईल. मी काय करायचं काही नाही म्हणाले. नंदबाबांची पत्नी यशोदा या यशोदेच्या उदरात जाऊन तू थांब मी येतोच काळजी करू नको तुझ्या मागोमाग मीच येतो. आणि 7वा गर्भ गळून पडला असं कंसापर्यंत पोहोचलो. तो म्हणतो हा माझ्या भीतीने गर्भ संपला. कंस भीतीने गर्भ करून गेला असं कंसाची भावना. आणि 8वी वेळ आहे. इदानीं अष्टमहा सगळ्या. आणि भगवान परमात्मा साक्षात देवकीच्या उदरावरती अवतरले. चतुर्भुज रूप धारण करून आले. देवकीचे अष्टसात्विक भाव निर्माण झाले. कंसाने देवकी आणि वसुदेव यांना बंदिशाळेत टाकलेले आहे कारागृहामध्ये. जबरदस्त अशी पहारे ठेवले होते. मुंगी जाऊ शकत नव्हती परवानगीशिवाय. नो एंट्री विदाउट परमिशन. पहाड्याला परवानगी नाही. आणि अशा कडेकोट बंदोबस्तामध्ये
भगवान परमात्मा देवकीच्या उदरावरती आले. देवकीचे अष्टसात्विक भाव निर्माण झाले. वसुदेवांना दर्शन दिलं. देवकी वसुदेव यांनी स्तुती केले. समस्त देव देवता आकाश नभोमंडलामधून पुष्पवृष्टी करतात भगवंतावरती. आणि हे भगवान परमात्मा स्तुती केल्यानंतर वसुदेवांना म्हणाले की वसुदेवा, जर तुला माझी काळजी असेल तर मला गोकुळात नेऊन ठेवायचं. वसुदेवांना सांगितलं आणि देवकीला विचारलं, देवकी माझे आई तुला काय पाहिजे सांग, काय पाहिजे. आणि देवकीने सांगितलं, देवा तू जर माझ्या उदरी येणार असशील तर मला एकच दे. काय तुझे 4 हात आणि हे ते म्हणजे असा जो रूप नको मला. मग माझ्या उदरामध्ये तू बाल रूपाने ये, छोटंसं बाळ हो, माझ्याकडे बाळ हो. देवकीने सांगितलं आणि भगवान परमात्मा देवकीसाठी अत्यंत बाळ झाले, शिशु झाले, छोटे झाले, 0 वर्ष. आणि योग्य समयाला नभोमंडलामध्ये वर्षा ऋतू आहे, कृष्ण पक्ष आहे, श्रावण महिना आहे, बुधवार आहे, रोहिणी नावाचं नक्षत्र उदित झालेलं आहे, चंद्र आहे, नक्षत्र घ्या, पाऊस पडतोय पण चंद्र प्रकाश दिसतोय. शक्य आहे का कधी? नाही, पण कृष्ण जन्माच्या वेळी शक्य आहे. कसं आपण उद्या पाहू. या सगळ्या गोष्टी उद्या तपशिलाने मी कथा सांगणार आहे. उद्या सगळं तपशिलाने सांगतो. कृष्ण जन्माच्या वेळी शक्य आहे. पाऊस धोधो पडतोय आणि नद्या दुथड्या भरून वाहत होत्या, परंतु सगळ्या नद्या अत्यंत स्वच्छ होत्या. नद्यांच्या तळामध्ये असणारे गोटे सुद्धा दिसत होते. एवढ्या पावसाळ्यामध्ये भरून भरून वाहणाऱ्या नद्या, परंतु सगळं वातावरण स्वच्छ होतं. आनंद होता. वायू वाहत होता. कमळं फुलली होती रात्रीच्या वेळी, कमळं उमलली होती. अग्नी प्रज्वलित झाले होते. कोकिला कुहू कुहू गायन करत होती. मयूर नाचत होते. सर्वत्र मरकट आनंदाने माकडं नाचत होती. वातावरण शुद्ध होतं. मंद मंद वारा वाहत होता आणि सुगंध पुष्पांचा सुगंध वारा सर्वत्र पसरवित होता आणि सर्व वातावरण अत्यंत सुगंधमय झालं होतं. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आनंदाचं भान आलं होतं. आणि आता हा परमात्मा अवतरित होणार आणि अशा या सुंदर काळामध्ये मध्यरात्रीच्या वेळेस तम उद्भूते देवक्या निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णु सर्वभुवाचयः आविरासीत् यथा प्राच्यां दिशीन्दुरिव पुष्कलः. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान अवतरित झाले. आनंद झाला. भगवंतांचा अवतार झाला. भगवंतांना गोकुळामध्ये जाऊन ठेवण्यात आलं आणि तिकडे भगवंतांच्या करिता, भगवान कृष्णांच्या करिता आनंदोत्सव गोकुळामध्ये साजरा केला गेला. आपण गोकुळामधला आनंदोत्सव उद्या करायचा आहे बरं का. आणि आज भगवंतांचा केवळ अवतार झाला आहे म्हणून पाळणा होईल आणि त्यानंतर कथेची समाप्ती होईल. सगळ्यांनी भगवंतावरती पाळणा खाली घ्या. सगळ्यांनी भगवंतांवरती पुष्पवृष्टी करा आणि गोपाल कृष्ण भगवान की जय. काये नवास्त्रान श्रीदेवा मुजास्मरा प्रतिस्वाम करोमि यद्यस्मि परस्मै नारायणाय समर्पयामि कर्मे प्रीतिं सत्संगा गोविंद बोलो हरे गोपाल बोलो. गोविंद बोलो हरे गोपाल बोलो. खाली बघा. Jai